बनेदारपणा कसा असतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहच्या दरबारात नोकरीला होते। दरबार भरत होता, एक एक मावळा त्याचा, एक एक सैनिक त्या आदिलशाहचा येऊन नमस्कार झुकून करायचा। पण छत्रपती शिवाजी महाराज ज्याला वडिलांसोबत गेले ना, त्या दरबारामध्ये महाराज वाकले नाही, महाराज झुकले नाही, डायरेक्ट वडिलांच्या शेजारी जाऊन बसले। आणि ज्यावेळेला बसले ना, त्याला आदिलशाहचं लक्ष गेलं की अरे हे शहाजीचं पोरग 7-8 वर्षाचं वाकत नाही, झुकत नाही, लावून नमस्कार करत नाही। उद्याच्याला येत असताना मध्ये दरवाजा छोटा करा। राजा बोले दल हले, इथं महाराज बोलेन कुणीच नाही हले। एका मिनिटात दरवाजा असा छोटा झाला। छत्रपती शिवाजी महाराज ज्याला दरवाजाच्या जवळ आले ना, मोठी माणसं पुरा हो उगाच मोठी होत नसतात, ते चिकित्सक असतात, ते बुद्धिमान असतात, ते सृजनशील असतात, मोठी माणसं निर्णय क्षमता असते त्यांच्याकडे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आले ना, त्यावेळेला महाराजांनी तो दरवाजा छोटा पाहिला आणि पाहिल्यानंतर महाराज लगेच प्रवेश खाली वाकून नाही केला। महाराज असं हात बांधून उभे राहिले आणि उभे राहिलेले महाराज म्हणतात, ज्यार्थी दरवाजा छोटा केलाय त्यार्थी तुका म्हणे ते काहीतरी आहे, हे गाथ्यातलं नाही। महाराज म्हणले दरवाजा छोटा आहे। महाराज वाकले नाही। बघा, तुम्ही कुत्र्याला दगड मारा, तुम्ही वाघाला दगड मारा, कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाला चाटतो, वाघाला दगड मारला तर वाघ ज्याने दगड मारलाय त्याला चाटत असतो। छत्रपती शिवाजी महाराज हे वाघ होते, ते मराठ्याचं रक्त आहे, ते काय झुकणार आहे का, ते काय वाकणार आहे का। आजही छत्रपतीचा विचार घेणारा जरांगे पाटील कुणापुढे झुकतही नाही आणि कुणापुढे वाकतही नाही। महाराज ते मराठ्याचं रक्त आहे। छत्रपती शिवाजी महाराज झुकले नाही, वाकले नाही। महाराजांनी विचार केला का बरं दरवाजा छोटा असेल। तेवढात महाराजांच्या लक्षात आलं, येणारा प्रत्येक जण झुकून मध्ये जातोय, हा झुकणाऱ्यांसाठी दरवाजा नाहीच, हा दरवाजा फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहे। महाराजांच्या गोष्ट लक्षात आली। महाराज खाली बसले तुमच्यासारखे। महाराजांनी आदिलशाहला दिसतील असे पाय पुढे केले आणि महाराज त्या दरवाजातून हळूच पुढे सरकले, ताट छाती केली, मान सरळ केली। नजरेच्या इशाऱ्यात ताकद भयानक असते। आळंदीला घुलेबुवा निस्त म्हणायचे, बुवा बुवा म्हणलं तरी बुवाचं पाणी व्हायचं, कारण नजरेतली ताकद काही खतरनाक असते। छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरेचा इशारा केला, आदिलशाहला सांगितले, आदिलशाह तुला वाटतंय का रे माझी मान दरवाजा छोटा केला म्हणजे झुकेल? सोड, माझी तर मान तुझ्या पुढे झुकणार नाही, पण एक दिवस तुझी मान या पायावरती माझ्या झुकवल्याशिवाय राहणार नाही। याला बानेदारपणा म्हणायचं। आणि तो बानेदारपणा छत्रपती शिवाजी महाराजांकडे जगद्गुरु तुकोबारायांकडून आला, कारण तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु। महाराज म्हणले, देह जावो अथवा राहो पांडुरंगी, दृढ भाव निश्चयाचे फळ, आणि तुका म्हणे त्याची फळ।